जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिरसा फायटर्सचे विविध आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन। या आजादी झूठी है घोषणा देत बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून ऑगस्ट 15 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। तळोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील 21 मंजूर वनदाव्यांचे प्रमाणपत्र तात्काळ मिळावेत। जन्म मृत्यू नोंद करावी, पाणी, रस्ता, वीज, शाळा, अंगणवाडी इत्यादी मूलभूत सुविधा मिळाव्यात। बिलीचापडा येथील 21 वनदावे फाईल्स पैशांच्या अपेक्षेने तब्बल 5 वर्षे दडपून ठेवणाऱ्या हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून काढून टाका। शहादा तालुक्यातील शहाणा, वडगाव, कोडपांढरी, चांदसैली, लंगडी, गोटाळी, मलगाव, बुलाणे, सटीपाण, अणबापुरा, भोंगरा, दुधखेडा, नवानगर, नवागाव, कंसाई, नागझिरी, करडे, मानमोडे, राणीपूर इत्यादी 15 गावाचे प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढावेत। या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांनी मागण्यांचे निवेदन प्रत्यक्षात स्वीकारले। बिलीचापडा येथील वनदाव्यांवर जिल्हाधिकारी यांची सही झाली आहे। वनदावे मंजूर करण्यात आले आहेत। वनपट्टा प्रमाणपत्रे लवकरच देऊ। हर्षल सोनार जिल्हा समन्वयक यांची चौकशी लावू। जन्म मृत्यूची नोंदसाठी निर्देश देण्यात येतील। शाळा, अंगणवाडी, वीज, पाणी, रस्ता आदीबाबत कार्यवाही सुरू करू। शहादा तालुक्यातील 15 गावातील वनदाव्यांबाबत ऑगस्ट 19 सोमवार रोजी बैठकीत निर्णय घेऊ, असे सांगत जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी आश्वासन दिले व प्रशासन सहकार्य करावे, असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी, जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, रमेश पटले, आकाश तडवी, दीपक तडवी, प्रकाश पावरा, अर्जुन पावरा, चंपालाल पावरा, बिलीचापडाचे वनसिंग पटले, किसन वसावेसह असंख्य महिला भगिनी तसेच शहादा तालुक्यातील शहाणा, वडगाव, नवागाव आदी गावातील असंख्य आदिवासी बांधव सहभागी झाले होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। ये आज़ादी झूठी है। स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या आदिवासी बांधवांना अजूनही रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही, शाळा नाही, अंगणवाडी नाही आणि वनदाव्यांचे प्रमाणपत्र म्हणजेच नावावरती जमीन झालेली नाही। अनेक मूलभूत सुविधांपासून आजही आमचा आदिवासी समाज बांधव वंचित आहे। तळोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील 21 मंजूर वनदाव्यांचे प्रमाणपत्रे तात्काळ मिळावेत। या वनदाव्यांचे प्रमाणपत्रे, वनदाव्यांच्या फायली पैशांच्या अपेक्षेने वन जमीन विभागातील जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार या कार्यालयातील हर्षल सोनार जिल्हा समन्वयक यांनी दडपून ठेवलेले आहेत। त्या हर्षल सोनारला नोकरीतून तात्काळ काढा। शहादा तालुक्यातील वडगाव, शहाणा, कोडपांढरी, बुलाणे, भोंगरा, चांदसैली, नागझिरी, राणीपूर, चिरडे, मानमोड्या इत्यादी 15 गावातील प्रलंबित वनदावे या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फायली दडपून ठेवलेल्या आहेत। त्या फायली तात्काळ बाहेर काढण्यात याव्या। ते प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढावेत या मागणीसाठी आज आम्ही बिरसा फायटर नंदुरबार या संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे। या ठिय्या आंदोलनाची दखल माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी घेतलेली आहे। आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि आमच्या ज्या काही मागण्या आहे त्या संदर्भात येत्या सोमवारी तातडीची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आमच्या ह्या मागण्या त्या पूर्ण करणार आहेत। म्हणून आम्ही त्यांच्या शब्दाला मान ठेवून आजचं हे आंदोलन माघार घेणार आहोत। परंतु येथे पुन्हा मी सांगू इच्छितो, आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा मागण्यांमध्ये
जर कुचराई करण्यात आली तर याहीपेक्षा आम्ही तीव्र असं आंदोलन करू, नाईलाजाने रास्ता रोकोसुद्धा करू.